वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना पंढरपूर कोर्टाचं समन्स। कोरोना काळात विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी केलं होतं आंदोलन। उद्या प्रकाश आंबेडकर पंढरपूरच्या कोर्टात हजर राहणार। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून भाजप आमदार आक्रमक। आमदार देवयानी फरांद यांनी केली खड्ड्यांची पाहणी, तर पालिकेने लक्ष घालून त्वरित खड्डे बुजवण्याची मागणी। पुण्यातील धर्मादाय जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी संपावर। काशीबाई नवले मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचंही आंदोलन। गेल्या 8 महिन्यांपासून पगार नसल्यानं काम बंद आंदोलन। नागपूर पुणे स्लीपर वंदे भारत सुरू होणार। स्लीपर वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार। मोदींच्या हस्ते लवकरच 3 वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन। भंडाऱ्याच्या डोंगरामधील 26,000 रोपटी नष्ट, तर वन्यप्राण्यांनी रोपवनातील रोपटी केली नष्ट। तर 1 वर्षांपूर्वीचं प्रकरण, अहवालातून बाब समोर। हृदयविकाराच्या झटक्यानं 6वीतील विद्यार्थिनीचा शाळेमध्येच मृत्यू। नाशिकमधील धक्कादायक प्रकार, शाळेत प्रवेश करताना आली होती चक्कर। किरकोळ भांडणावरून माजी नगरसेवकानं काढली बंदूक। भाजपच्या माजी नगरसेवकानं काढली बंदूक। तर नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील प्रकार। सिग्नल सुटताच सुसाट निघालेल्या कारची दुचाकीला धडक। कारची दुभाजकाला धडक लागून हवेत उडाली। औरंगाबाद खंडपीठाच्या समोर झाला अपघात। पुण्यातील फुरसुंगीमध्ये गांजाची तस्करी। थार गाड्यातून गांजाची तस्करी होत असल्याचं उघडकीस, तर गुन्हे शाखेकडून कारवाई करत 22 लाखांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।